आजच्या लेक्चरमध्ये आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पी-एन जंक्शन डायोड, इट्स फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक्स अँड रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक्स. कालच्या भागामध्ये आपण फॉरवर्ड बायस पी-एन जंक्शन डायोड अँड रिव्हर्स बायस पी-एन जंक्शन डायोड पाहिजे. फॉरवर्ड बायस पी-एन जंक्शन डायोडमध्ये डिफ्लेक्शन लेयर रिड्यूस झाल्यामुळं रेजिस्टन्स कमी होतो आणि इलेक्ट्रिक करंट त्या सर्किटमधून फ्लो होतो. आणि रिव्हर्स बायसमध्ये डिफ्लेक्शन लेयर वाढतो, त्यामुळे रेजिस्टन्स वाढतो डायोडचा आणि त्याच्यामधून करंट पास होत नाही. जर आपण हा पी-एन जंक्शन डायोड याच्या आपण कॅरेक्टरिस्टिक्सचा विचार केला, सपोज आय ही कॅरेक्टरिस्टिक्स, द करंट वर्सेस पोटेंशियल डिफरन्स और वोल्टेज. We draw the x axis. Suppose this is the x dash, y dash. Along positive x axis, suppose this is positive voltage. Along negative x axis, this is negative voltage. Along positive y direction, there is positive current in about milliampere, and along negative y axis direction there is negative current q microampere. Suppose this is the scale. Starting from 0, along x-axis we consider the voltage or potential difference, and along y-axis we consider the current. Upward direction the current is few milliampere, and downward direction along y dash direction the current is microampere. आपण या भागामध्ये पी-एन जंक्शनची फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक्स ही जे संख्यारेषा आहे त्याच्या पहिल्या भागामध्ये आणि तिसऱ्या भागामध्ये त्याची आपण रिव्हर्स बायसची कॅरेक्टरिस्टिक्स, या ठिकाणी त्याची फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक्स असेल. फॉरवर्ड बायस this characteristics is, if we increase the current, voltage does not increases, but at particular voltage the current is increases. Further increasing current, this is the forward characteristics of p-n junction diode. If we increase the current, voltage still 0, but at particular voltage or at particular current the voltage is increases, but at some particular voltage then the increasing current, the voltage suddenly increases rapidly. म्हणजे करंट वाढला तर सुरुवातीला व्होल्टेज वाढत नाही, पण एक ठराविक अंतरानंतर जसा करंट वाढत जाईल तसं व्होल्टेज सुद्धा वाढत जातं. आणि असा एक पॉइंट मिळतो, असं एक ठिकाण मिळतं की त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर करंट तर वाढणारच आहे, तर पण व्होल्टेज एकदम सडनली इन्क्रीज होतं, आणि दॅट पॉइंट इज कॉल्ड knee voltage.
ज्या व्होल्टेजपासून अचानक व्होल्टेज खूप वेगाने वाढायला लागत, that point is called knee voltage, and that knee voltage is depending upon which type of semiconductor. म्हणजे तो सेमीकंडक्टर जर्मेनियम आहे का सिलिकॉन आहे, त्यानुसार त्याचं नी व्होल्टेज ठरलेलं असतं. जर तो जर्मेनियम असेल तर दिस नी व्होल्टेज म्हणजे त्याचं जे व्होल्टेज असतं 0.3 व्होल्ट, 0.3 झाल्यानंतर तिथून पुढे व्होल्टेज एकदम वाढायला सुरुवात होते जर तो डायोड जर्मेनियमचा असेल किंवा तो जर्मेनियम सेमीकंडक्टर असेल. तो जो सिलिकॉन असेल this voltage, knee voltage is about 0.7 volt in case of silicon. जर तो सेमीकंडक्टर सिलिकॉनचा असेल तर त्याचं नी व्होल्टेज 0.7 व्होल्ट असतं. जर तो जर्मेनियमचा असेल तर नी व्होल्टेज 0.3 व्होल्ट असतं. आणि आपल्याला प्रॅक्टिकलमध्ये कॅरेक्टरिस्टिक्स आहे, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पीएन जंक्शन डायोड, फॉरवर्ड बायस आणि रिव्हर्स बायस. त्याच्यामध्ये सुद्धा आपण पाहिलेले की करंट वाढतो, सुरुवातीला व्होल्टेज वाढत नाही, नंतर करंट वाढवलं तर हळूहळू व्होल्टेज वाढतं आणि शेवटी व्होल्टेज असं खूप वेगाने वाढतं. ज्या ठिकाणी वाढायला सुरुवात होते त्या पॉईंटला आपण नी व्होल्टेज म्हणतो. आणि जर सेमीकंडक्टर हा जर्मेनियम असेल तर त्याचं नी व्होल्टेज 0.3 असतं, सिलिकॉन असेल तर त्याचं नी व्होल्टेज 0.7 व्होल्ट असतं. ही झाली फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक्स. आता रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक्स इज सेम, परंतु हे संख्या रेषेच्या तिसऱ्या चरणामध्ये असते, कारण की एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस दोन्ही निगेटिव्ह असतात. आणि दिस ग्राफ shown in third corner of this graph. या ठिकाणी सुद्धा सुरुवातीला करंट वाढला तर व्होल्टेज वाढत नाही, नंतर ज्यावेळेस करंट वाढायला सुरुवात होते त्यावेळेस त्याचं व्होल्टेज वाढतं. किती करंटला त्याचा व्होल्टेज वाढायला सुरुवात होते. जर तो जर्मेनियम असेल किंवा सिलिकॉन असेल तर याचा जो करंट आहे तो त्याला साईन आपण निगेटिव्ह देतो, कारण की तो रिव्हर्स करंट या ठिकाणी तयार होतो, म्हणून आपण त्याची डायरेक्शन रिव्हर्स देतो. जर जर्मेनियम असेल तर -50 मिली एम्पियर 15 मिली एम्पियर एवढा रिव्हर्स करंट. And that reverse current is called saturated current, it is called the breakdown voltage. एका ठराविक करंटला, एका ठराविक निगेटिव्ह करंटला रिव्हर्स बायोस रिजनला व्होल्टेज वाढतं, त्या करंटला ब्रेकडाऊन त्या व्होल्टेजला ब्रेकडाऊन व्होल्टेज किंवा व्होल्टेज ब्रेकडाऊन असं म्हटलं जातं. सपोज दॅट पॉइंट इज व्होल्टेज breakdown or breakdown voltage. And in case of जर्मेनियम जर -50 एम्पियर एवढा करंट असेल तर त्या ठिकाणी आपल्याला व्होल्टेज ब्रेकडाऊन दिसतं. आणि तो जर डायोड प्लस सिलिकॉनचा असेल तर -20 मिली एम्पियरला आपल्याला ब्रेकडाऊन व्होल्टेज पाहायला मिळतं. म्हणजे अशा प्रकारचे ही पी एन जंक्शन डायोडची कॅरेक्टरिस्टिक्स आहे. फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये आपल्याला नी व्होल्टेज पाहायला भेटतं आणि रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये आपण त्या ठिकाणी जर्मेनियम आणि सिलिकॉनसाठी ब्रेकडाऊन व्होल्टेज किती येतं ते आणि किती करंटला असणार आहे तर ते
जर जर्मेनियमचा डायोड असेल, सेमीकंडक्टर असेल तर वजा 50 मिली एम्पियरला असेल, आणि जर तो सिलिकॉनचा असेल तर तो वजा 20 मिली एम्पियरला आपल्याला ब्रेकडाऊन व्होल्टेज मिळतं. अशा प्रकारे संख्या रेषेवर पहिल्या चरणामध्ये फॉरवर्ड बायसचा आपल्याला कॅरेक्टरिस्टिक दिसते. करंट वाढला तर व्होल्टेज सुरुवातीला वाढत नाही, नंतर मात्र करंट वाढला तर व्होल्टेज वाढतं, आणि एका ठराविक ठिकाणी करंट वाढला तर व्होल्टेज सुद्धा खूप वेगाने वाढतं. सिमिलरली रिव्हर्स बायोसला सुद्धा करंट वाढला तर सुरुवातीला व्होल्टेज वाढत नाही, नंतर मात्र करंट आणि व्होल्टेज वाढायला सुरुवात होते, आणि एका ठराविक करंटला व्होल्टेज सडनली इन्क्रीज होतं, आणि त्याला व्होल्टेज ब्रेकडाऊन असं म्हटलं जातं. आणि जर तो सिलिकॉनचा असेल तर तो करंट -20 मिली एम्पियर असतो, आणि जर्मेनियम असेल तर तो करंट -15 मिली एम्पियर असतो. ही झाली कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पी-एन जंक्शन डायोड. तर आपण दोन डेफिनेशन पाहणार आहोत. स्टॅटिक्स and dynamic resistance of diode. Statics and dynamic resistance of diode. कालच्या भागामध्ये आपण पाहिलं की जर डायोड फॉरवर्ड बायस मोडमध्ये असेल तर त्याचा रेजिस्टन्स कमी होतो, आणि जर तोच डायोड रिव्हर्स मोडमध्ये असेल तर त्याचा रेजिस्टन्स वाढतो. म्हणजे थोडक्यामध्ये इन आयडियल डायोड और इन जनरल डायोड ऑफर झिरो रेजिस्टन्स इन फॉरवर्ड मोड. कुठलाही डायोड असेल आयडियल डायोड तर तो फॉरवर्ड मोडला त्याचा रेजिस्टन्स खूप कमी असतो, म्हणजे 0 असतो. अँड द सेम डायोड इज इन रिव्हर्स बायस मोड, देन इट्स रेजिस्टन्स इन्क्रीजेस टू इन्फिनिटी. म्हणजे थोडक्यात आयडियल डायोड असेल तर तो फॉरवर्ड बायस मोडला त्याचा रेजिस्टन्स 0 असतो, आणि रिव्हर्स बायस मोडला त्याचे रेजिस्टन्स इन्फिनिटी असतो किंवा इन्फानाइट असतो. हा झाला डायोडच्या बाबतीत की डायोड रेजिस्टन्स फॉरवर्ड बायसला मिनिमम म्हणजे 0 असतो, आणि रिव्हर्स बायसला मॅक्झिमम म्हणजे इन्फिनिटी असतो. आपण पहिली व्याख्या बघूया. स्टॅटिक्स DC रेजिस्टन्स. Statics DC resistance, it is denoted as capital R त्याच्या पायापाशी G. RG means statics DC resistance. The in case of PN junction or PN junction is forward bias. When PN junction is forward biased and it has a particular resistance in the given circuit. It offers a definite resistance in the given circuit. म्हणजे जर डायोड फॉरवर्ड मोडमध्ये असेल किंवा तो डायोड फॉरवर्ड मोड म्हणून काम करत असेल, पीएन जंक्शन डायोड फॉरवर्ड मोडमध्ये काम करत असेल तर त्या सर्किटमध्ये एक ठराविक रेजिस्टन्स असतो, and that resistance is called statics resistance. When the PN junction diode is in forward bias mode, then it offers some definite resistance in the given circuit. This resistance is called statics DC resistance, or this DC resistance also defined as it is a ratio of
DC voltage to DC current. This statics DC resistance also defined as it is a ratio of DC voltage to DC current म्हणजे RG is equal to P upon R. R म्हणजे रेजिस्टन्स आहे. अकॉर्डिंग टू ओम्स लॉ सुद्धा आपण शिकलो की R म्हणजे रेजिस्टन्स आणि रेजिस्टन्स इज इक्वल टू V अपॉन I. आपण रेशो घेतो व्होल्टेज आणि करंटचा, त्या रेशोला कॉन्स्टंट असं म्हणतात. तो कॉन्स्टंट म्हणजे रेजिस्टन्स. या ठिकाणी सुद्धा रेशो आहे डीसी व्होल्टेज आणि डीसी करंटचा, त्याला आपण म्हटलंय स्टॅटिक्स डीसी रेजिस्टन्स. दुसरी डेफिनेशन आपण बघूया डायनॅमिक AC resistance. This is the DC dynamic AC resistance. Suppose we draw or we calculate the slope of voltage and current. The slope of voltage of current, and in forward bias region, if we increase the current, the voltage is also increasing. This is the graph. And if we take the tangent, आपण जर tangent काढली आणि त्या ठिकाणी स्लोप जर काढला आपण, तर या दिशेला येईल डेल्टा I, इथं असेल डेल्टा P. This distance is delta V, that means change in voltage, or this is change in current. Hence, the dynamic AC resistance in the given circuit is given as notation small rg, and this small rg is equal to delta V divided by delta I. Also, this is the ratio of change in voltage to the change in current. This is called dynamic AC resistance. आपण जर आपण करंट आणि व्होल्टेजचा ग्राफ काढला, आपल्याला ग्राफची कर्व लाईन मिळेल आणि त्या ठिकाणी जर आपण स्लोप काढून स्लोप मिळवला टेंजंट टाकून, तर तो स्लोप म्हणजेच आपण त्याला डायनॅमिक एसी रेजिस्टन्स असं म्हणतो. आणि दिस डायनॅमिक एसी रेजिस्टन्स स्मॉल rg is given as rg is equal to delta V upon delta I. Delta V means change in voltage and delta I means change in current. म्हणजेच the dynamic AC resistance is defined as it is a ratio of change in voltage to the change in current.